काल सोलापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिल कुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत भारताची भीमज्योत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रथमतः सर्व महापुरुषांना वंदन करत दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। खरं तर या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत उपस्थित लोकांना अनुभवायला मिळाला। या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख सर्व मान्यवरांना संविधान देत स्वागत करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील मान्यवरांकडूनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिल कुमार गायकवाड यांचंही स्वागत करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांकडून विश्वजित गायकवाड यांनी संकल्पना राबवलेल्या कार्यक्रमांचं कौतुक करत भरभरून प्रतिसाद देण्यात आला। कार्यक्रमासाठी भाजप पक्षाचे प्रमुख नेतेसह माजी खासदार सुनील कुमार गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण, सोलापूर शहराचे महापौर, नगरसेवक, कार्यकर्ते, बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजरूपी असलेला आदर, डॉक्टर बाबासाहेब यांनी केलेल्या कार्याचे AI व्हिडिओच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या भारताची भीमज्योत हे संकल्पना राबवत एक प्रकारे मोठा संदेश देण्यात आला। तर यावेळी विश्वजित गायकवाड यांनी माध्यमांना बोलताना असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारत हा भाजप पक्षाकडून पूर्ण होताना दिसून येतोय। पहा काय म्हणालेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड। काय सांगाल, ज्योत यात्रा जी आहे ते नागपूर पासून सुरू झाली, काय या मागचा उद्देश आहे, काय सांगाल? भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत। तर सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत। त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह तुमच्या पक्षाबद्दल जे पसरवत आहेत तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जे भारतीय जनता पार्टी आहे याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल। आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काय आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर जे आम्ही दाखवलेले आहेत ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे। संकल्पना सुचली असं वाटत नाही का? कारण आपके बार 400 पारचा नारा भाजपने दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम घेत आहेत। जब जब जो होणार आहे तब तब तसं होत आहे। मला असं वाटतं की जी वेळ आहे ती खरी वेळ आहे। कसली 2019 नाही, सध्या 2026 येत यार। ही संकल्पना राबवत असताना आपण कशा पद्धतीने लोकांना काय आव्हान करणार आहात? मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आतापर्यंत मला असं वाटतं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे। ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। ते म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रिड भारताला जे त्यांनी केलेलं आहे असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे। आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब आम्ही यात दाखवायचा प्रयत्न करतो। समारोप करताना नेते उपस्थित, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असणार आहे का आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ती मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही त्यांचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत। पण साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याची पूजन आणि त्या प्रतिमेचा भगवा ध्वज आहे, बाबासाहेबांची भारत माता भगवा ध्वज असते नाही, तुम्ही कलरला कशा पद्धत तुम्ही करून नाही, रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे, त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं। कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल, निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असेल।